नमस्कार, मी प्राजक्ता रमेश शेलवले, ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधील नढे गावची कन्या आणि विद्या मंदिर हायस्कूल शिवळे या शाळेची इयत्ता 11वी सायन्सची विद्यार्थिनी. मी सावरकर या स्पर्धेसाठी गट क्रमांक 2 इयत्ता 9वी ते 12वीची स्पर्धक. विषय मांडतीये अभिनव प्रयोगशील सावरकर, कविता, नाटके आणि कादंबरी यातून देशभक्ती. साहित्य अर्थात कादंबरी म्हणजे कल्पना, लेख म्हणजे टीका टिप्पणी आणि कविता म्हणजे एक होते राजा राणी त्यांची सुंदर प्रेम कहाणी. किती सुसंगत सोपी व्याख्या नाही, पण हीच व्याख्या खोडून कविता म्हणजे क्रांती, लेख म्हणजे सत्य आणि कादंबरी म्हणजे कर्तृत्व ही चिरकाल व्याख्या ज्यांनी आपल्या लेखणीतून आणि देशभक्तीतून वयाच्या अवघ्या 15व्या वर्षापासून या मातीत रुजवली तो अजरामर विचार अर्थात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. अंदमान सारखा सुनसान बेट, 7x11ची काळ कोठडी, तिथे मृत्यू सुद्धा थरथर कापेल इतका भयावह अत्याचार. कधी न थांबता बैलासारखं राबवलं जातं, तर कधी भयान अंधारात एकट्यालाच पुजण्यासाठी सोडून दिलं जातं. शिळपाक खाणं, रक्ताच्या उलट्या आणि समोर सांगाडा झालेले मृतदेह. या भयान अंधारात, या नरक यातनेत जिथे सूर्याचा किरण पोहोचत नाही, तिथे राष्ट्रप्रेमी कवीचं मन छिपावतं आणि तब्बल 6000 ओव्यांचं महाकाव्य अंदमानच्या बेटाला क्रांती तीर्थाचं रूप देतं. या अशा महान देशभक्ताच्या देशप्रेमाला शब्दात मोजण्याची खरं तर आपली पात्रताच नाही. कधी स्वाभिमानी भारतीय जागवणारा स्वदेशीचा फटका, तर कधी इंग्रजांच्या आक्रमणापासून सावध करणारे काव्य गेला आहो देश रसातळाला. कधी विधवा पुनर्विवाहासाठी केलेली बालविधवा ही रचना, तर कधी अंदमानची काळ कोठडी जिवंत करणारी माझी जन्मठेप ही आत्मकथा. ह्या आणि अशा कितीतरी रचनांनी भारतीय साहित्याला आणि त्याहून महत्वाचे देशप्रेमाला अमरत्व दिले. अहो, आपल्याला जन्मठेप होणार, आपलं तारुण्य आजपासून अंधारात बुडणार हे माहीत असताना देखील हा भारत मातेचा लेख तिला सांगतो काय? जननी गे मानून गे साची, अल्प स्वल्प तरी ही सेवा अपुल्या अर्भक बालाची. अर्थात अगं भारत माते, तुझी खूप कमी सेवा करण्याची संधी मला मिळाली. तुझ्या या लेकराला माफ कर ग. अहो, कीर्तीच्या कोणत्या शिखरावर नेऊन ठेवावं या राष्ट्रप्रेमाला. अभिनव भारताचे स्वप्न रेखाटणाऱ्या सावरकरांच्या लेखणीतून गरजणारे 1857चे स्वातंत्र्य समर वाचूनच भगतसिंगांसारख्या क्रांतीवीरांची जडणघडण झाली. आणि म्हणूनच परखडपणा आणि देशसेवेची सांगड घालणारं सावरकरांचं साहित्य आजही अभिनव भारतासाठी नक्कीच दिशादर्शक ठरतं. खरं तर मला आज ही गोष्ट प्रामाणिकपणे मान्य करायलाच हवी की एक भारतीय म्हणून मला सावरकरांच्या कर्तृत्वाविषयी, त्यागाविषयी जितकी माहिती असायला हवी होती तितकी या स्पर्धेअगोदर नव्हती. खरं तर मी सावरकर या स्पर्धेच्या निमित्तानेच मी सावरकरांच्या विचारप्रवाहात आले. किंबहुना मी सावरकर या विचाराचा अप्रत्यक्षपणे भाग झाले. आता मी इयत्ता 11वीची विद्यार्थिनी आणि माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना वीर सावरकरांचे व्यक्तित्व शालेय जीवनानंतर समजणे ही गोष्ट माझ्यापेक्षा जास्त या देशासाठी लज्जास्पद आहे. कारण मला आठवते त्याप्रमाणे इयत्ता 8वीतला आर्म रिव्होल्युशनरी मुवमेंट या धड्यातला एक 10-15 ओळींचा उतारा सोडल्यास इयत्ता 4थी ते 10वी पर्यंतच्या इतिहासात विदा सावरकर हा नामोल्लेख देखील कुठेच नव्हता. का? म्हणजे ज्या शिक्षण प्रणालीने हिंदुस्थानाला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेल्या बाबर हुमायूंच्या पिढ्या आम्हा विद्यार्थ्यांकडून इयत्ता 5वी पासून अक्षरशः झोप येईपर्यंत पाठांतर करून घेतल्या, त्याच शिक्षण प्रणालीने का आम्हाला अभिमानाने सांगितलं नाही की अरे बाबांनो, अंदमानच्या काळ कोठडीत देखील वीर सावरकर नावाचा क्रांतीचा सूर्य इंग्रजांना चटके देत होता. ती अंधारलेली काळ कोठडी, असहाय्य वेदना, सावरकरांचं सामाजिक योगदान का कधीच आमच्या समोर उलगडलं गेलं नाही. आणि म्हणूनच कदाचित सो कॉल्ड सुशिक्षित भारतीयांना शेक्सपियर कळाला, पण सावरकर नाही. कारण सावरकर या क्रांतिकारी बनव्याच्या संघर्षाची झळ कधी त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचूच दिले नाही. असो, कोंबडं कितीही झाकलं तरी सूर्य उगवायचा राहत नाही. ज्या सूर्याच्या विचारांचं तेज अंधारलेली काळ कोठडी रोखू शकली नाही, त्या विचारांना बुरसटलेली विचारधारा तरी काय रोखणार? मला सावरकर वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की सावरकरांना वाचल्याशिवाय आणि समजल्याशिवाय आमच्या पिढीला डिप्रेशन, मेंटल हॅरॅसमेंट या शब्दांचा अर्थच कधी कळणार नाही. कारण सावरकरांचा अंगावर शहर आणणारा इतिहासच आपल्याला या शब्दांचा खरा अर्थ सांगू शकतो. आणि होय, हाच वीर संघर्षाला कवटाळण्याचं बळ आपल्या खचलेल्या मनगटात पुरू शकतो. आणि म्हणूनच राष्ट्रहितासाठी सावरकर समजणं ही भारताची गरज आहे.
कारण सावरकर ही व्यक्ती नाही, ते संस्कार आहेत जे प्रत्येक पिढीने आपल्या दुसऱ्या पिढीपर्यंत अभिमानाने पोहोचवायला हवे. कळू देत की आपली नाजूक बोटं मोबाईलच्या स्क्रीनवर फिरवणाऱ्या 15-16 वर्षांच्या हातांना कळू देत की ह्याच वयात सावरकरांनी आत्मनिर्भर भारतासाठी लेखणी हाती घेतली आणि म्हणूनच स्वदेशीचा फटका या क्रांतिकारी कवितांचा जन्म झाला. ऐन जवानीत वासना आणि व्यसनात बुडालेल्या भारताच्या भविष्याला समजू देत की ह्याच तारुण्यात देश सेवेच्या लाटा वीर सावरकरांच्या हृदय उसळत होत्या आणि दूर समुद्रकाठी सागराला साथ घालत होत्या. ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. अहो 10 मिनिटं लाईट गेली ना तर जीव कासावीस होणाऱ्या आमच्या पिढ्यांना उमगू देत की ह्याच जीवघेण्या अंधारात ऐन उमेदीच्या काळात सावरकरांना मृत्यूपेक्षाही भयंकर शिक्षा भोगाव्या लागल्या आणि तरीही हा भारत मातेचा लेख मात्र त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त भारताचाच विचार करत होता. मंडळी, हा जवळपास 22,000 पानांचं लिखाण आहे सावरकरांचं, परंतु हे सगळं कर्तृत्व दुर्लक्षित करून कोणीतरी एक नालायक उठतो आणि सावरकरांना देश फोडणारा पळपुटा म्हणून संबोधित करतो आणि माझ्या सुजाण भारताचा नागरिक काहीही विचार न करता त्याला इतिहास समजून मोकळा होतो. आता प्रत्येकाचे विचार मी बदलू शकत नाही, पण जाता जाता एवढीच विनंती करते, पुढच्या वेळी कोणाच्या तरी मनात आलं आणि कोणीतरी बावळटासारखा सावरकरांवर केलेला एखादा आरोप तुमच्या मोबाईलवर आला तर तो फॉरवर्ड करण्या अगोदर एकदा उठा आणि सावरकरांनी लिहिलेलं एखादं पुस्तक वाचा आणि एकदा स्वतःच्याच मनाला विचारा, आम्हाला खरंच तन मन देश सेवेला वाहणारे विचार जिवंत ठेवायचे की मग आमच्यामधला राष्ट्रभक्त गहाण ठेवून गंजलेल्या डोक्यांमध्ये पदोपदी विटंबना केलेले सावरकर पुढच्या पिढीला द्यायचे. आणि निदान एवढी जरी देशभक्ती इथल्या सुजाण नागरिकाच्या ठायी रुजली ना तर येणाऱ्या पिढीतल्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना सावरकर आरोपातून नाही तर साहित्य आणि इतिहासाच्या पुस्तकातून समजतील. धन्यवाद.